to you. बोलिए श्री लक्ष्मी नारायण भगवान जी की जय. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मी मस्त अशी रेडी झालेली आहे. आता इंडियन अटायर घातलं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी खास कारणच असेल, हो की नाही? त्यासाठीच आज मी मस्त अशी रेडी झाले, कारण की आज प्लॅन झाला आहे मंदिरात जायचं. आणि थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच आहे की का जायचं आहे. कारण की माझा आहे वाढदिवस, म्हणजे इंडियन टायमानुसार आता सुरूच झालेला आहे म्हणा. आणि इकडच्या प्रमाणे म्हणजे कॅनडाप्रमाणे उद्या माझा वाढदिवस आहे, म्हणजेच मंडेला. सो आज संडे असल्यामुळे मी विचार केला आहे की सगळ्या फॅमिलीसोबत छान असा देवदर्शनापासून आपल्या वाढदिवसाची सुरुवात करावी. आम्ही निघालो आहे इकडच्या हिंदू टेम्पलमध्ये. सो मस्त तिथे जाऊन देवाचं दर्शन घेऊया. वाढदिवस आहे तर देवाचं दर्शनाशिवाय तर वाढदिवसाची सुरुवात होऊ शकत नाही ना. त्यामुळे सगळ्यात आधी देवदर्शन आणि त्यानंतर सेलिब्रेशन. आणि जेव्हा कधी मी मंदिरात जाते, मला सवय आहे की माझ्या हाताने बनवलेलं काहीतरी प्रसाद म्हणून घेऊन जावं. सो त्यामुळेच आज मी सकाळपासूनच तयारीला लागली आहे काहीतरी स्पेशल बनवायचे. आता ते स्पेशल काय आहे मी तुम्हाला लवकरच दाखवते, पण एवढी हिंट देते की हे आपल्या बाप्पांचं फेवरेट आहे. तर मी आता पटकन तयारीला लागते. नैवेद्य व्यवस्थित पॅक करून आपल्याला मंदिरात घेऊन जायचं आहे. मी सध्या आत्ता अवधूतची वाट बघते. माझा आवरून झालेला आहे, आरवचं आवरायचं बाकी आहे, त्याचं झालं आणि अवधूत घरी आला की मग आपण जाणार आहोत मंदिरात. या काही दिवसांमध्ये वातावरणात खूप जास्त चेंज झालेला आहे. कधी ऊन आहे, कधी पाऊस आहे, तर कधी मस्तपैकी असं आभाळ आहे आणि वातावरण थंड आहे. सो हेच चालू आहे, ऑन अँड ऑफ, ऑन अँड ऑफ. काल आम्हाला असंच वाटलं की 90% पाऊस दाखवते म्हणजे भरपूर पाऊस पडेल, पण असं काहीच नाही झालं. दुपारच्या नंतर मस्त सनी होतं. त्यामुळे आम्ही लास्ट मोमेंटला असा एक छोटासा प्लॅन केला. अवधूतचे मित्र आणि आम्ही गेलो होतो इकडच्या पीस आर्क पार्कमध्ये, जे खूप प्रसिद्ध आहे कारण की तिथे कॅनडा आणि US बॉर्डर शेअर करतात. आणि मी तर अशा पण गोष्टी ऐकल्या आहेत की कोविडच्या टायमामध्ये तिथे जे US राहणारे आहेत किंवा कॅनडाला राहणारे आहेत, काही फॅमिलीज आहेत ज्या एकमेकांना भेटू शकायच्या नाहीत, त्यावेळेस त्या पीस आर्क पार्कमध्ये येऊन भेटायच्या एकमेकांना. आणि ही किती चांगली गोष्ट आहे ना की बॉर्डर शेअर करतात आणि त्या बॉर्डरवर त्यांनी एक सुंदरसा असं पार्क बनवलेलं आहे ॲज अ मेमरी म्हणून. खूप सुंदर होतं पार्क, खूप म्हणजे खूप छान. मी त्याच्यावरती एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवलाच आहे तुमच्या सगळ्यांसाठी, तर नक्की बघा. आणि थोड्याशा क्लिप्स आहेत मी आपल्या मोठ्या व्हिडिओसाठी सुद्धा काढलेल्या आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही बघा. किती योगायोग म्हणावा मित्रांनो. कितीतरी महिन्यापासून मला या ठिकाणी यायची इच्छा होती. का? कारण की इथे एका बाजूला कॅनडा आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका, हे दोन्ही बघता येते. आणि हे सगळं मला खूप दिवसापासून बघायचं होतं. आणि योग बघा, गेल्याच आठवड्यात जेव्हा आम्ही बाहेर फिरायला गेलेलो तेव्हा आम्ही US बॉर्डर बघितली आणि कॅनडा हे अक्षरशः डोळ्यांनी बघितलं. आणि आजच या आठवड्यात मला या पार्कमध्ये यायची संधीसुद्धा मिळाली. A few moments later. आज मंदिरात घेऊन जाण्यासाठी मी स्पेशली इथे मोदकांची तयारी केलेली आहे मित्रांनो. हे आहेत आपले मँगो मोदक आणि दिसायला किती मस्त दिसत आहेत ना. आता मोदक हा प्रकार आहे की सगळ्यांनाच आवडतो आणि स्पेशली मँगो मोदक सीझनला तर मिस करून चालणारच नाही, म्हणून स्पेशली मी यावेळेस मँगो मोदक बनवलेले आहेत. आणि आरवलासुद्धा आमच्या भरपूर आवडतात, तर त्यांनीसुद्धा मँगो मोदक खूप छान एन्जॉय केलेत. आणि जसजसे आता हे रेडी होत आहेत, मी इथे ट्रेमध्ये त्याला अरेंज करते जेणेकरून ते थोडेसे थंड होतील आणि मस्तपैकी मंदिरात घेऊन जाता येतील. सो आता एक शेवटची बॅच आहे जी आता स्टीम होते आणि ते झालं की आपण मंदिरासाठी निघणार आहोत. तुम्ही बघितले मोदक आपले खूप छान आणि मस्त झालेत, लुसलुशीत. आणि आरवला तर मोदक खूप आवडतात, सो त्यांनी तर गरम गरमच एन्जॉय केलेले आहेत मोदक. तर चला, सगळ्यात आधी मी लगेच, आता ही पॅकिंग तर झालेली आहे, ही शेवटची बॅच झाली की आपण निघणार आहोत मंदिरात जायला.
हे मोदक जे बनवलेले आहेत ते इकडच्या पिठाचेच बनवले आहेत. याच्यासाठी मी कोणत्याही म्हणजे उकडीचं जे आपलं मोदकांसाठी स्पेशली पीठ मिळतं त्याचा वापर केलेला नाही आहे. इकडच्या लोकल ग्रोसरी स्टोअरमध्ये जे तांदळाचं पीठ मिळतं ना त्याच्यापासूनच हा मोदक बनवलेला आहे आणि खूप छान आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे सॉफ्ट झालेले आहेत. सो खूप छान मोदक होतात इथे सुद्धा. तर जसं की तुम्ही बघू शकता मोदक आपले सगळे रेडी झालेले आहेत आणि तर चला मंदिरात जायला निघूया पटकन उशीर न करता. सो आलोय आपण इथे मंदिरामध्ये आणि गर्दी खूप आहे कारण की आज रविवार आहे. सो रविवारी मंदिर एकदम पॅक असतं तर पार्किंग शोधायलाच बराच वेळ गेला आमचा. सो आता पार्किंग मिळाले आपल्याला. चला मंदिरात जाऊया बाप्पांचं दर्शन घेऊया. लक्ष्मीनारायण भगवान की मित्रांनो, ज्यावेळेस मी घरी होते त्यावेळेस माझ्या मनात फक्त एकच विचार होता की आपल्याला थोडासा उशीर होतोय आणि आपल्याला वेळेवर जाता येणार नाही कारण की प्रत्येक रविवारी आरती असते ना ती 12-12:30च्या मध्ये असते. हे मला नक्की माहिती आहे कारण की नेहमी आम्ही मंदिरात जातो तर तीच वेळ असते. पण यावेळेस कसं आहे संडेला भगवद्गीतेचा पाठ असल्यामुळे तो पाठच 1 वाजता संपणार होता आणि ह्याची मला अजिबातच माहिती नव्हती. आम्ही जसं दर्शनासाठी आतमध्ये गेलो आणि आरती लगेच सुरू झाली हे बघून मला खूप बरं वाटलं. म्हणजे मनापासून काही अशी इच्छा असेल ना ती खरंच पूर्ण होते आणि त्याची जाणीव तर आज झालीच आहे. कारण की जो मी विचार केला होता की माझी आरती मिस नाही झाली पाहिजे ती खरंच नाही झाली आणि आम्हाला सगळ्यांना आरती मिळाली आणि खूप बरं वाटलं. मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला आहे ना मित्रांनो की गेल्या सगळ्यात आधी तर मला आरती मिळाली आणि आरतीनंतर प्रसाद असा 2 मिनिटात संपला आणि सगळ्यांनी आनंदाने प्रसाद एन्जॉय केला कारण की सगळ्यांना जसं माहिती पडलं की आज प्रसादाला मोदक आहेत. मोदक असे 2 मिनिटात संपले ते बघून मला खूप आवडलं आणि असं वाटत होतं शेवटी कारण की कसं होतं मला उशीर होणार होता यामुळे मी पटकन थांबवले आणि जेवढे रेडी होते मोदक तेवढे मी स्टीम करून घेऊन आले. पण त्यानंतर मग असं झालं ना मला की अरे यार थोडा वेळ ना अजून झाले पाहिजे होते एक्स्ट्रा म्हणजे मी घेऊन आले असते. पण काही असं खूप जास्त आनंद झाला मला कारण की आजचा जो आपला मंदिरात यायचा प्लॅन होता तो तर खूप छान झाला. देवदर्शनही झालं. वाढदिवसाची खूप छान सुरुवात झालेली आहे देवाच्या कृपेने. आता निघालोय घरच्यासाठी. मी तर आले आणि अवधूत आणि आरव सुद्धा आता आलेत. तर चला घरी जाऊया आता. ॲपल्स आहेत आरव. See, that's real apples, Aru. They're going to grow into a lot of apples. The next day. Happy birthday, Mama. थँक यू सो मच आरव. Welcome.
मॉर्निंग मित्रांनो. सो आज आहे मंडे मॉर्निंग, म्हणजेच माझा हॅपी बर्थडे. आज माझा बर्थडे असल्यामुळे आरव घरीच आहे, कारण की आज आरव जेव्हा उठला सकाळी त्यानंतर तो बोलत होता, मम्मा आज तर तुझा बर्थडे आहे, मग तू घरी एकटी राहून बोर होणार ना, तू मिस करणार ना मला, म्हणून मी आज घरीच राहतो. म्हणून मी त्याला आज घरीच ठेवलंय माझ्याबरोबर. तो आता त्याच्या टॉय रूममध्ये खेळतोय आणि आज छान मस्तपैकी असं आभाळ आहे, थोडंसं थंड वातावरण आहे, म्हणून मी बनवलाय माझ्यासाठी मस्तपैकी असा चहा, जो मी एन्जॉय करणार आहे बाहेरचा व्ह्यू बघून. सो छान अशी सुरुवात झाली आपल्या वाढदिवसाची. Hi everyone. Today's my mama's birthday. I'm not going to school because I'm to celebrate her birthday. I didn't buy a gift yet, but I'm gonna buy a big cake and a big gift for her. Look, she's in the camera. Yeah, I'm here now in the camera. Yay! Thank you, Mao. You're talking about your birthday, Huh. so you'll be happy. Wow. And then I Huh. will talking about my toys Huh? and the money Yes. about for my life. Really? You want to do it? Yeah. बर्थडे माझा आहे मित्रांनो, पण गिफ्ट आरवला पाहिजे. हे घे आरव. आवडली? गुड जॉब. शो मी. ये हॅपी. Can I open it? या ओपन. आज आरव घरी आहे, त्यामुळे मला एक्स्ट्राची कामं तर करायला मिळणारच नाहीये. त्यामुळे काही ॲडिशनल काम न करता मी आता पटकन आले इथे किचनमध्ये जेवण बनवायला, कारण की दुपारच्या जेवणासाठी काहीतरी बनवायचं आहे. सो मी कालच संध्याकाळी छोले भिजत घातलेले, तर आता मी कुकरला लावून बॉईल करून घेते, राईस पण कुक करून घेते आणि मस्तपैकी छोले आणि राईस दुपारच्या जेवणाला तयारी करून घेते त्याची. आपण रोजच वरण किंवा भात बनवताना राईस वॉश करतो किंवा डाळ वॉश करतो, त्या टायमाला ते पाणी फेकून टाकतो. पण हेच पाणी जर तुम्ही तुमच्या इंडोर प्लांट्सला दिलं थोडंसं ॲटलिस्ट मिनिमम एकदा आठवड्यात ना, तर ते खूप बेनिफिशियल असतं, कारण की याच्याने तुमच्या झाडांना, जे इंडोर प्लांट्स आहे त्याला फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे बरेच काही मिनरल्स असतात ना, ते सगळे मिळतात राईस वॉटर थ्रू. तर हे तुम्ही नक्कीच द्यायला पाहिजे. आणि हो, याच्याने तुमच्या प्लांट आहेत ना, ते खूप छान आणि हेल्दी ग्रो करतील. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे, तुम्ही पण ट्राय करा. आज आहेत ना छोले मी एकदम सिंपल बनवले आहेत. आलं लसूणची पेस्ट सॉते करून त्याच्यामध्ये फक्त टमॅटो प्युरी आणि बेसिक मसाले घातलेले आहेत आणि छान एकदम मस्त चविष्ट छोले झाले होते. लंचला आम्ही एन्जॉय केलं आणि त्यानंतर मग आम्ही थोडासा रेस्ट करून आता सगळेजण रेडी झालो आणि निघालो आहोत बर्थडे सेलिब्रेशनसाठी, म्हणजेच डिनरसाठी बाहेर जेवायला. सो मित्रांनो, निघालोय, संध्याकाळ झाले आणि आज आम्ही जाणार आहोत स्पेशल ठिकाणी. म्हणजे मला ना मोमोज खायची खूप इच्छा होती, म्हणून आमच्या इथे मोमोज फॅक्टरी आहे, तर आम्ही तिथे चाललोय आज मोमोज खाण्यासाठी, बर्थडेचं सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि आज अजून एक सरप्राईज झालं, म्हणजे अवधूत म्हणाला मी उशिरा येणार आहे, पण तो वेळेच्या आधीच घरी आला होता. सो ते अजून एक मला सरप्राईज मिळालं. आरव तर अतिशय खुश झाला. आता झाले संध्याकाळ, जवळपास 4:30 वाजले आणि आम्ही लवकरच निघाले, कारण की इथून 20-25 मिनिटे ड्राईव्ह आहे आणि त्यानंतर मग पुन्हा घरी यायला पण जास्त उशीर नको व्हायला. आणि वाटेतच आम्हाला एक काम आहे, तर ते पण आम्ही करू आणि मग घरी जाऊ. सो त्यामुळे आम्ही निघालो. आता संध्याकाळ झाले, तर सगळं वेल सेट. मी पण रेडी झालेली आहे आणि मी जेव्हा उतरेन तेव्हा तुम्हाला माझा फुल लुक दाखवेनच. तर चला जाऊया मोमो फॅक्टरीला आणि मस्तपैकी मोमोज एन्जॉय करूया. आणि आज आहे माझा वाढदिवस आणि वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी वर्षा होणार नाही असं तर होऊ शकत नाही ना, म्हणून रिमझिम पावसाने सुद्धा सुरुवात केलेली आहे. मस्तपैकी वातावरण आहे, आभाळ आलेलं आहे आणि रिमझिम पाऊस दुपारपासून सुरू झालाय. भरपूर ट्रॅफिक लागलाय आम्हाला. जोपर्यंत माझी नजर जाते तोपर्यंत लांबच लांब गाड्यांची रांग आहे. सो असं वाटतंय अजून थोडासा उशीर होईल, कारण की पूर्ण पॅच असा रेड दाखवत आहेत आणि खरंच दिसतंय ट्रॅफिक.
सो लेट्स सी, बघूया कधी पोहोचतोय आपण रेस्टॉरंट मध्ये. Papa, Oh. you know where the तर चला आता रेस्टॉरंट मध्ये जाऊया आणि मस्त मस्त मोमोज एन्जॉय करूया. सो मित्रांनो, आलोय आता घरी आम्ही आणि आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि येतानाच आम्ही आहे ना तिथून पेस्ट्रीज घेऊन आलेलो. सो आता आपण थोडेसे कॅन्डल्स लावून आरवनी सगळी तयारी केली आहे माझ्यासाठी. तर चला केक कटिंग करूया, म्हणजेच असं थोडंसं सेलिब्रेशन करूया. सो इथे तयारी झालेली आहे, लेट्स डू इट. This is my mom's birthday, and we went to the store and we bought these pastries. And my mom's birthday, and my mom and my dad they shared this mango pastry, and I got the chocolate pastry. Yay! Okay, let's sing the song now, everyone. Let's sing the song. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Dear Mama. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear mama. Happy birthday to you. Good job, Arukishi mama. Now blow the Yay, candle, now blow the please. candle. Come. 1, 2. 2, 3, go! Yay! Now before Okay. Starrow's turn, okay? Oh my god, that looks yummy. How is it, Aru? Good. Good. Let's try the chocolate cream. Yum. How is it? Okay, now you give Delicious. one bite to Mama. Can you give this to me? Yummy. I try mango. Yeah, I want to try mango. तर मित्रांनो, आता आम्ही आमची करतो इथे पेस्ट्री एन्जॉय. आय होप तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केलाय आणि आतापर्यंत बघितलाय तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि मी तुम्हाला भेटेन लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.